यश पत्करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर निर्णय काय होईल ते आपण ह्या गोष्टी मांडू. माझ्यासमोर आपल्या शिंदे साहेबांनी हे मानलं की सुप्रीम कोर्टात आपण जनहित याचिका दाखल करू. तो एक इलाज आहे, उपाय आहे. त्याच्यावर आपण सगळे चर्चा करून निर्णय घेऊच, त्यात काही शंका नाही. आणि तुम्ही असं समजू नका की ही संघटना कोण्या एका पॉलिटिकल पार्टीच्या मागे लाळघोटेपणा करते. मुळीच नाही, मुळीच नाही. ती रुलिंग पार्टी असली तरी नाही, ते मंत्री प्रधानमंत्री असले तरी नाही. पण हे सत्य आहे की तुम्हाला जे आज सत्य येतं त्यांच्याचकडून काम करून घ्यायचं. बरोबर आहे ना? तुमच्यातले जेवढे नेते देशात आपण नेमलेले आहेत, अप्रामाणिक माणूस तुम्हाला सापडणार नाही, विकल्या जाणारा माणूस सापडणार नाही. पण आपल्याला काही पदासाठी आपण ते लहान नाही की आता दांडगाई करून काहीतरी व्हायचं. आपल्याला आपण अशा वयात आहे की या जन्मात काहीतरी करायचं, पुढच्या जन्माच्या खिडक्या दारं उघडून जायचे. बरोबर आहे? त्यामुळं इथं कोणी बेईमान नाही, इथं कोणी विकल्या जाणार नाही. आणि फार मोठा निर्णय आहे. मला जर असं वाटलं की मी नेतेगिरी करावी, चमकवावी, तर मी म्हणेन घ्या आत्मदहन करा. नाही सगळे करणार, 5-6 लोक करतील, माझं नाव होईल. पण पुढं काय? पुढं काय? ते पाप घेऊन मी पुढे जाऊ. आणि तशी गरज पडली तर सगळ्यात पहिले मी करेन. आता तुम्हाला इथे तुम्ही मोठ्या आशेने आलेले, इतका वेळ वाट पाहिली आणि तुम्हाला अशी इच्छा आहे की काय आतापर्यंत घडामोडी झाल्या तेही मी तुमच्या समोर ठेवाव्या. हे माझं कर्तव्य आहे आणि त्या घडामोडी ऐकून त्याच्याबद्दल मत बनवण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून इथे मी आलेलो आहे. आणि पोखरकर दादांनी पण त्याच हिशोबाने इथे मीटिंग ठेवलेली आहे. आपण एक आंदोलन जाहीर केलं होतं. आंदोलनाच्या स्टेप्स आपण 4 केल्या होत्या, 4 चरण. की पहिल्यांदा सगळ्या एमपीला भेटून त्यांना पत्र द्यायचे. प्रॉब्लेम कसा आहे, आपले लोक, आता पुण्याची गोष्ट वेगळी आहे पण जनरली मी सांगतो तुम्हाला, 10-15 लोक जाऊन त्या एमपीला भेटू शकत नाही. त्यांना असं वाटतं हा आपलं नाव डायरेक्ट लिहून घेईल. खरं असं आपली लोक नाही की 50 लोक 100 लोक जातील आणि म्हणतील साहेब हे तुम्हाला करावं लागतं, पुढच्या महिन्यात आम्हाला सांगा तुम्ही काय केलं. आमचं हो का नाव, तुम्ही आमच्यासाठी काय केलं मतदार म्हणून पुढच्या महिन्यात आम्हाला सांगा, नाही तर पुढे इलेक्शन विसरून जा. असं समजू नका काय म्हातारे आम्ही करू शकत नाही. म्हातारे लोक बरंच करू शकतात, लोकशाही खूप करू शकतात, ओळखी पाळखी आहेत, अनुभव आहे. पण आपल्या लोकांमध्ये तेवढी क्षमता, शक्ती नाही, हे सत्यता आहे. अनेक ठिकाणी आता दक्षिण भारतामध्ये खूप जोरात चालू आहे, किंवा इव्हन पूर्व भारतामध्ये थोडंफार आहे, महाराष्ट्रात खूप जोरात आहे, गुजरातमध्ये खूप चांगलं चालू आहे. हे सगळं चालू आहे. पण त्या एमपीला तुम्ही जर 100 लोक भेटले आणि सांगितलं की दादा हे करावं लागतं आणि एका महिन्याच्या आत आम्हाला तुम्ही रिपोर्ट द्या, मी रिपोर्ट देतो, मी तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्या आपल्या संघटनेचा आहे, मला असं वाटतं मीटिंग घ्यावी, आपण जावं आणि आतापर्यंत काय झालं हे लोकांना सांगावं, त्यांचा अधिकार आहे ऐकण्याचा. त्या एमपीला आपण म्हणू शकलो पाहिजे की भाऊ तू निवडून दिलं माहिती, निवडून दिल्यावर तू आमच्या एका महिन्यात तू काय कष्ट केले एवढं सांग. नंतर त्यांनी सर्क्युलर काढलं की 10 तारखेला करवा चौथ आहे, याच्या बायकोला यांना चाळणीतून पाहायचं होतं त्या दिवशी. आम्हाला तू तसा नाही, तुला चाळणीत पोहतो काय होणार आहे. मी कोणावर टीका नाही करत धार्मिक गोष्टीवर, पण सांगतो तुम्हाला की त्या कारणासाठी त्यांनी मीटिंग 11 आणि 12ला ठेवली. 11 आणि 12ला ठेवली. मग आम्ही 11 आणि 12चं ठरवलं की आता रिऑर्गनाईज करणे त्या फार मोठ्या गोष्टी आहेत गरीब ऑर्गनायझेशनसाठी. मी तुम्हाला फक्त आपले कष्ट सांगतो, आपल्या लोकांची हिंमत सांगतो. जे तुम्हाला असं वाटतं की काही होत नाहीये, होत नाही, पण आपण करत नाही असं नाही. आणि मग 11 आणि 12 तारखेला बँगलोरला फ्रीडम पार्क म्हणून मोठी आंदोलनाची जागा आहे, ती फुल भरली होती. तुम्ही फोटो पाहिले असाल, खूप मोठ्या लोक. पण 11 तारखेला 11 तारखेला
तर 10 तारखेला त्यांनी ती मिटिंग शिफ्ट केली दिल्लीला 13 तारखेला. म्हणजे त्यांच्या मागे आपण इतकी जत्रा घेऊन कुठं पळता? बरोबर आहे ना? चुकतं का भाऊ? मग ती 13 तारखेला मिटिंग ठेवल्यामुळं 11 आणि 12 तारखेला आपण तिथं मोठ्या सभा घेतल्या, आपला प्रोटेस्ट नोंदवला. आपले तिथे आपल्या महाराष्ट्राचे बरेच लोक आले होते. आणि त्यानंतर 13 तारखेला आम्ही रातोरात परत दिल्लीला पोहोचून उत्तर भारतातले लोक जमवून त्या सीबीटीच्या मिटिंग पुढे मोठा धरणा दिला म्हणजे दिला. जेव्हा ते मंत्र्याला कळलं की इथं लोक जमले, नोटीस तर दिलीच होती आपण. त्या 10 तारखेची नोटीस दिली होती, 11ची दिली होती, मग 13ची पण दिली. तर त्यांनी आल्या आल्या तिथे लोक जमले होते, नारेबाजी सुरू झाली होती. तर 10 वाजता त्यांची मीटिंग 11 वाजता ते 10:30ला सुरू होणार होती. मंत्री तिथे 10ला आले, त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. तुम्ही